सांगलीत नेमकं चाललंय तरी काय? कपल बॉक्स आणि गुप्त केबिन संस्कृती विरोधात लोकहित मंच आक्रमक. सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली कपल बॉक्स आणि गुप्त केबिन संस्कृती ही केवळ सामाजिक नव्हे तर कायदा व सुव्यवस्थेची गंभीर समस्या बनली आहे. या बेकायदेशीर प्रकारांविरोधात आता लोकहित मंच सांगलीचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी थेट प्रशासनाला जाब विचारत आक्रमक पाऊल उचलले आहे. प्रशासनाला विचारलेले 5 गंभीर प्रश्न. 1. जिल्ह्यातील सर्व कॅफे आणि स्पा सेंटर्सकडे आवश्यक कायदेशीर परवाने आहेत का? 2. त्या बंदिस्त ठिकाणी नेमके कोणते व्यवहार चालतात याची नियमित तपासणी कोण करणार? 3. अल्पवयीन मुलामुलींची सुरक्षितता आणि त्यांच्या पालकांची वाढती चिंता कोण दूर करणार? 4. जर एखादा व्यवसाय कायदेशीर आहे तर त्याला पोलीस किंवा प्रशासकीय तपासणीची भीती का असावी? 5. गुप्त केबिन आणि संशयास्पद हालचालींमुळे बिघडत चाललेल्या सामाजिक वातावरणाला जबाबदार कोण? लोकहित मंचच्या प्रमुख मागण्या. तरुण पिढीचे भविष्य आणि सांगलीच्या सुसंस्कृत परंपरेचे जतन करण्यासाठी मनोज भिसे यांनी प्रशासनाकडे खालील मागण्या तातडीने मांडल्या आहेत. परवाना तपासणी. जिल्ह्यातील सर्व कॅफे व स्पा सेंटर्सची कायदेशीर परवान्यांची तपासणी तातडीने व्हावी. कपल बॉक्सवर हातोडा. कॅफेमधील बेकायदेशीर कपल बॉक्स व गुप्त केबिन त्वरित हटवण्यात यावेत. सक्ती. सर्व कॅफे आणि स्पाच्या प्रवेशद्वारावर तसेच सार्वजनिक भागात कॅमेरे लावणे बंधनकारक करावे. फौजदारी गुन्हे. विनापरवाना आणि अनैतिक व्यवसाय करणाऱ्या मालकांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात यावी. संयुक्त मोहीम. पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन यासाठी विशेष संयुक्त मोहीम राबवावी. आज प्रश्न कोणत्याही एका विशिष्ट कॅफेचा नाही तर आपल्या समाजाच्या दिशेचा आणि तरुण पिढीच्या भविष्याचा आहे. कायद्याचा धाक आणि प्रशासनाच्या जागरूकतेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. सुरक्षित आणि सुसंस्कृत सांगलीसाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. सम्यक महाराष्ट्र न्यूज, सांगली. तुमच्या भागातही असे बेकायदेशीर प्रकार घडत आहेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सांगली आणि परिसरातील अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्यांसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.